हे जे गाणं अनेक रसिक मनांचा श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारं जे गाणं आहे, पिचली माझी बांगडी, या गीताच्या ओरिजिनल गायिका ज्या आहेत त्या आपल्या समोर बसल्या आहेत. गायत्रीजी, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. संपूर्ण महाराष्ट्राला ज्या गीतानं वेग लावलं त्या गायत्री साळवे आपल्या समोर हेच गीत आणि त्याच्या सोबतचे अनेक गीत सादर करतात, मेशप सादर करतात. आपलं परम भाग्य आहे की पिचली माझी बांगडी या गाण्याच्या ओरिजिनल गायिका आपल्या समोर आज हे गीत सादर करतायत. अकोले रसिकांचं हे भाग्य आहे. खरं तर या ठिकाणी जे आता येडामाईचं गीत सादर करते, खरं तर काही लोकांना येडामाई ही देवीच माहिती नाहीये. इथं कोणाकोणाला माहिती आहे? ज्यांना ज्यांना माहिती त्यांनी हात वरती करा. आज गायत्री साळवे जे काय आहे ते फक्त आणि फक्त त्या येडामाईमुळे आहे. आणि कार्यक्रम कुठलाही असो, आजपर्यंतचा माझा अनुभव आहे, कुठलाही कार्यक्रम असो, लग्नाचा असो किंवा मोठा ऑर्केस्ट्रा असो किंवा भक्ती संगीत असो, त्या कार्यक्रमात एक जरी येडामाईचं गाणं झालं तर तो कार्यक्रम सक्सेस होतो म्हणजे होतोच. एवढं त्या देवीचं सत्व आहे आणि माझं दैवत मी तिला मानते आणि तिचंच गाणं तुमच्या समोर सादर करते. जीवनाचं दारिद्र्य घालवी ते सारं, तिला फुल करता चमत्कार, जीवनाचं दारिद्र्य घालवी ते सारं, जर मनोभाव केला क्या बात आहे. एकदा मंगेश दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. जर मनोभाव केला समजा कळलाच नेलं, जर मनोभाव केला समजा म्हणून सांगायचंय का? अहो ती डोंगराची माझी येडामाई, अहो ती डोंगराची माझी येडामाई, कोणाचा विश्वास तुटू देत नाही, अहो ती डोंगराची माझी येडामाई, कोणाचा विश्वास
तुटू देत नाही. सगळ्यांच्या जोरदार टाळ्या होत्या, सगळ्यांचे हात वरती. सगळ्यांचे हात वरती, सगळ्यांचे, इकडची मंडळी दोन्ही हात वरती, इकडची मंडळी. आणि टाळ्या चालू झाल्या पाहिजे, वाजल्या पाहिजे टाळ्या सगळ्यांच्या. अहो ती डोंगराची माझी येडामाई, अहो ती डोंगराची माझी येडामाई, कोणाचा विश्वास तुटू देत नाही. अहो ती डोंगराची माझी येडामाई, कोणाचा विश्वास तुटू देत नाही. क्षेत्र कुठलंही असो,